न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अशोक गायकवाड यांच्या निधनामुळे 9 ऑगस्टचा उपवर्गीकरणाविरोधी मोर्चा स्थगित। शोकसभा व जलदान विधीसाठी रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे अहिल्यानगरमध्ये येणार। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय मोर्चा आंबेडकरी चळवळीतील झुंजार व अभ्यासू नेतृत्व अशोक गायकवाड यांच्या आकस्मिक निधनामुळे स्थगित करण्यात आला आहे। हा निर्णय समस्त आंबेडकरी समाजाच्या अनुयायांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत एकमुखाने घेण्यात आला। बैठकीत ठरवण्यात आले की 9 ऑगस्ट रोजी अशोक गायकवाड यांच्या स्मरणार्थ प्रथम जलदान विधी पार पडेल। त्यानंतर वृंदावन लॉन अहिल्यानगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि ज्येष्ठ आंबेडकरी नेते जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोकसभेचे आयोजन करण्यात येणार आहे। या शोकसभेला माजी मंत्री, माजी आमदार, विद्यमान आमदार, खासदार, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अशोक गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे। बैठकीत उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरही सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात नियोजित मोर्चा पुढील महिन्यात अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूपात काढण्याचा निर्धार करण्यात आला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। ही बैठक एकतर आम्हाला जे काही दुःखद घटना घडलेली आहे ते आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अशोकरावजी गायकवाड यांचं दुःखद निधन झालं, त्याचा आम्ही अभिवादन सभा व त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम त्या दिवशी ठेवलेला होता 9 तारखेला, म्हणजे ठरवलेला आहे सर्वांच्या अनुमतीने। त्याला आठवले साहेब व कवाडे सर असतील, आपले सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आम्ही जो होणारा 9 तारखेचा मोर्चा सर्व आमच्या वतीने तो रद्द करण्यात आलेला आहे व 9 तारखेला आम्ही ही सभा झाल्यानंतर सर्वजण बसून पुढची तारीख तुम्हाला त्या माध्यमातून देऊ। व माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून सकाळी 9 वाजता त्यांच्या राहते घरी जलदान विधीचा कार्यक्रम आहे व 11 वाजता वृंदावन लॉन, मनमाड रोड, संजोग हॉटेल शेजारी या ठिकाणी त्यांची अभिवादन व शोकसभा होणार आहे। तर जिल्ह्यातून व त्यांना मानणारे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो। समाजासाठी लढणारे झगडणारे अशोक गायकवाड आज आपल्यात नाहीयेत, शोकसभेनिमित्त तुम्ही काय सांगितलं? आम्ही त्या शोकसभेनिमित्त त्यांच्यावर आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना जी लेखनाची आवड होती, कविता करण्याची आवड होती, तर मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की ज्यांना कोणाला काही लेख द्यायचे असतील ते आमच्याकडे जमा करावं, काही कविता असतील त्यांच्यावर काही लिहायचं असेल तर ते आमच्याकडे जमा करावं। आम्ही ते 9 तारखेला एक प्रकाशन त्या ठिकाणी आठवले साहेबांच्या हस्ते करू। प्रथम आमचे रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक दादा गायकवाड यांना भावपूर्ण अर्पण करतो। ते हयात असतानाच आम्ही नगरचा मोर्चाची तारीख 9 तारीख ठरवली, परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन मिटिंग घ्यायची आणि अतिशय मोठ्या स्वरूपाचा मोर्चा काळ ठरवला होता, परंतु दुर्दैवाने अशोक भाऊ काळाचा घाला घातल्याने आम्हाला तो मोर्चा पुढे न्यावा असं आमची सगळ्यांची इच्छा आहे। आणि त्या दिवशी 9 तारखेला त्यांना जलदान विधी येतो आणि जलदान विधीच्या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक मंत्री आठवले साहेब आहेत, जोगेंद्र कवाडे सर आहेत आणि राज्यभरातून रिपब्लिकन चळवळीचे इतर संघटनेचे लोक येणार आहेत। आणि म्हणून 9 तारखेचा जो मोर्चा आम्ही आयोजित केला होता आमच्या सर्व गटांनी मिळून, आम्ही तो मोर्चा रद्द करून पुढील तारीख आम्ही 9 तारखेला प्रेस घेऊन जाहीर करणार आहोत। आंबेडकरी चळवळीचे नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक दिवंगत अशोकराव गायकवाड यांचं अचानक निधन झाल्याने या जिल्ह्यामध्ये अबकड उपवर्गीकरण विरोधात जो मोर्चा आयोजित केला होता क्रांतिदिनी 9 ऑगस्ट रोजी, त्या मोर्चाची तारीख दिवंगत अशोकराव गायकवाड यांनीच सुचवली होती। सिद्धिबागेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ती तारीख जाहीर करण्यात आली होती। श्रीरामपूर येथे अबकड मोर्चाच्या विरोधामध्ये जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये अचानक तीव्र अटॅक आल्याने अशोकराव गायकवाड यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या जाण्यानं रिपब्लिकन पक्षाची खूप मोठी हानी झाली आहे आणि ती पोकळी भरून निघणं अशक्य आहे। त्याचा खूप मोठा आघात आंबेडकरी चळवळीवर आणि आंबेडकरी जनतेवर झाला आहे अशा भावना केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांनी दूरध्वनीवरून दिलेल्या आहेत। अशोक गायकवाड यांच्या
जलदान विधीचा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी 9 तारखेला सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे. त्या कार्यक्रमात सर्व नातेवाईक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. वृंदावन लॉनमध्ये सकाळी 11 वाजता अशोकराव गायकवाड यांची शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही शोकसभा सर्व पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. या शोकसभेसाठी केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील, या जिल्ह्याचे 2 खासदार आणि सर्व आमदार या शोकसभेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांना या शोकसभेच्या संयोजन समितीच्या वतीनं निमंत्रित करण्यात येणार आहे. तरी अशोक गायकवाड यांना अभिवादन करत असताना 9 तारखेचा जो मोर्चा आहे तो मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आल्याचं आज चिवठोमला झालेल्या बैठकीमध्ये सर्वांच्या मते ठरलेलं आहे. 9 तारखेच्या नंतर ती पुढील तारीख जाहीर करण्यात येणार आहे. तरी मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष नात्याने नगर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व आमदार, खासदार यांना या अशोकराव गायकवाड यांच्या शोकसभेला उपस्थित राहण्यासाठी मी आवाहन करत आहे. आज आम्ही आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांची, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलेलं आहे की गायकवाड साहेबांनी जे आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम केलेलं आहे त्यांच्या प्रती भावना आपण लक्षात घेता, आणि आम्हालाही माहिती आहे बाबासाहेबांपेक्षा कुणीही मोठं नाही, पण बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलं अशा नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन केलेलं आहे. रामदासजी आठवले साहेब, जोगेंद्रजी कवाडे सर व सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि त्यामुळे आम्ही जो 9 तारखेचा मोर्चा आहे त्या मोर्चाला ज्याला जायचं तो जाऊ शकतो, ज्याला यायचं तो जाणार नाही, पण आम्ही तुर्तास तो स्थगित केलेला आहे. कारण ही तारीख आम्ही सर्व गायकवाड साहेबांनी मिळून ती तारीख ठरवलेली आहे. त्याच्यामुळे तो मोर्चा आमच्या वतीने आम्ही स्थगित करीत आहोत. आणि मी सर्वांना विनंती करतो की 9 तारखेला गायकवाड साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांनी उपस्थित राहावं असं मी संयोजन समितीच्या वतीने आवाहन करतो. आणि त्यांच्यावर जे काही लेख आहेत, जे लेख आपण त्यांचे जे फोटोज असतील, लेख असतील, ते उद्या संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही कार्यकर्त्याजवळ ते लेख पाठवणे, जेणेकरून 9 तारखेला आपण ते रामदास आठवले साहेब व जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते आपण ते प्रकाशित करणार आहोत. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.